हे कैरीचं लोणचं बघताय ना, काय मस्त झालंय. रंग पण सुरेख आलाय. अगदी पाहता क्षणी वाटतं की एक फोड उचलावी आणि तोंडात टाकावी. एवढं हे चवीला खूपच टेस्टी झालेलं आहे. बरेचदा काय होतं, आंब्याचं लोणचं घरी केलं की काही दिवसातच त्याला बुरशी येते. खराब वास येतो, थोडी सैल पडतात, कारण आपल्याकडून नकळत काही चुका होतात, ज्या आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. तर असं होऊ नये म्हणून आज मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप लहान-सहान टिप्स सहित परफेक्ट कैरीचं लोणचं कसं बनवायचं, तर अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. रेसिपी दरवेळेससारखी खूप सोपी आहे. फक्त तुम्हाला लहान-सहान काही टिप्स दिलेल्या आहेत, तर त्या जर तुम्ही नक्की जर फॉलो केल्या ना, तर तुमचं सुद्धा असंच परफेक्ट कैरीचं लोणचं बनणार आहे. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघा, आपल्याला ताज्या 1 किलो कैऱ्या घ्यायच्या आहेत. आता 1 किलो प्रमाणात मी तुम्हाला आज कैरीचं लोणचं बनवून दाखवणार आहे. आता इथं या कैऱ्या मी काय केलेलं होतं, या कैऱ्या जवळपास 4 ते 5 तास मी पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या. त्याने काय होतं, जी कैरी आहे ती अशी कडक बनते आणि नंतर आपल्याला त्या कैऱ्या पाण्यातून काढायच्या आहेत आणि स्वच्छ अशा धुवून, पुसून कोरड्या करून घ्यायच्या आहेत. कारण कसं, कैरी ही झाडावरची तोडत असताना त्याला असा चिक बऱ्याच प्रमाणात लागलेला असतो. तर तो आपल्याला धुवून चांगला काढायचा आहे. नंतर कैऱ्या चांगल्या आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत. आता बघा, कैरीचा जो देठाचा भाग असतो, तर तो आपल्याला सुरीच्या सहाय्याने कट करून घ्यायचा आहे. आता इथं आपल्याला कैरी म्हणजे लोणचं बनवायचं आहे, तर कैरी आता ही कशी परिपूर्ण अशी पकलेली असते. त्यातली जी कोय असते, तर ती अशी पकलेली असते. त्याने कैरी ही आपल्याला बताईने आपल्याला कट करता येत नाही. त्याच्यासाठी बघा, इथं मी कैरी फोडण्याचा जो अडकिता असतो, तर लोणच्यासाठी जी कैरी फोडतात, तर त्याच्यासाठी हा अडकिता वापरला जातो. तर अडकित्याने आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे. याने काय होतं, पटकन कैरी कट होते. आता इथं तुम्हाला कैरीच्या फोडी बघा, किती प्रमाणात लहान-मोठ्या करायच्या आहेत, तर त्यानुसार तुम्ही करू शकता. आता कैरीचं लोणचं बनवत असताना काय करायचं, कैरीच्या जी फोडी आहेत, तर त्या जास्त मोठ्या करायच्या नाहीत. त्या थोड्याशा छोट्या-छोट्याच बनवायच्या. कारण काय होतं, जर तुम्ही मोठ्या फोडी जर बनवल्या ना, तर मग ताटात लोणच्याची फोड घेतली, तर ती कोणाला संपत नाही. मग ते लोणचं म्हणजे वायाला जातं. तर तसं होऊ नये याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, लोणचं बनवत असताना कैरी कट करताना त्याच्या फोडी आपल्याला थोड्याशा छोट्या-छोट्या कट करायच्या आहेत. 1च्या ऐवजी 2 दिल्या तरी सुद्धा त्या संपतील असं. म्हणजे लोणचं वाया जाऊ नये याच्यासाठी आपल्याला कैरी ही अ, फोडी थोड्या छोट्या-छोट्या कट करून घ्यायच्या आहेत. इथं आपल्याला सर्व कैऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. कैरी पूर्ण मी कट करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये जो कोयचा भाग असतो, तर तो काढून आपल्याला घ्यायचा आहे आणि नंतर परत आपल्याला ही कैरी सुती कॉटनच्या कपड्याने पुसून कोरडी करून घ्यायची आहे. आता कैरीला आपल्या म्हणजे लोणच्याला वर्ष 2 वर्ष बुरशी येऊ नये त्याच्यासाठी मी सर्वात सिक्रेट एक तुम्हाला टिप्स देणार आहे. तर ती म्हणजे बघा, एका टोपल्यात आपण कैरी कट केलेली जी फोडी आहे, तर ती काढून घ्यायची पसरट एका टोपल्यामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 चमचा हळद घालायची आहे आणि 2 चमचे मीठ घालायचं आहे आणि आता हे जसं मी व्हिडिओमध्ये केलं आहे, करत आहे तसंच आपल्याला करायचं आहे. आता हे मी कशामुळे करत आहे, कारण जी आपल्या कैरीच्या ज्या फोडी आहेत, तर त्याला हळद आणि मीठ हे सर्व बाजूने लागलं पाहिजे, याच्यासाठी मी असं करत आहे. आता मी तुम्हाला इथं बघा कैरीच्या फोडी हातामध्ये घेऊन दाखवते, की आपल्या कैरीच्या फोडीला बघा सर्व बाजूने एकसारखं हळद आणि मीठ लागलेलं आहे. आता ही सर्वात सिक्रेट टिप्स आहे, तर ही नक्की फॉलो करायची आहे, म्हणजे आपल्या लोणच्याला बुरशी अजिबात येणार नाही. आता बघा, या टोपल्यामध्ये बघा कैरीला आपण हळद मीठ लावून घेतलेलं आहे. आता इथं मी हॉलमध्येच बघा टेबलवर एक कॉटनचा मोठा गंजा अंथरलेला आहे आणि फॅन सुरू केलेला आहे. आता हे फॅनच्या हवेला आपल्याला या ज्या हळद आणि मीठ लावून जे कैरीची फोडी बनवलेल्या आहेत, तर या फोडी आपल्याला 1 दिवसभर या फॅनच्या हवेला अशाच सुकत घालायच्या आहेत. याने काय होतं, या
कैरीच्या ज्या फोडी आहेत ते एकदम अशा सुकतात, कोरड्या पडतात आणि नंतर लोणचं बनवल्यानंतर त्याला अजिबात बुरशी येत नाही, लोणचं खराब होत नाही. आता दिसायला बघा ही कैरीची फोडी एकदम अशा ओलसर दिसतात. आता जवळपास 7 ते 8 तासानंतर बघा मी तुम्हाला दाखवते. तर बघा कैरीच्या फोडी अशा थोड्याशा आकसल्यासारख्या झालेल्या आहेत. असं केल्याने काय होतं लोणच्याला आपल्या बुरशीसुद्धा येत नाही आणि लोणचं असं म्हणजे जी फोडी असतात लोणच्यातल्या, तर त्या अशा जास्त अशा मुरत नाहीत म्हणजे मऊ होत नाहीत. आता त्याच्यासाठी बघा, इथं आपल्याला जवळपास अर्धा किलो तेल घ्यायचं आहे. थोडंसं कमी म्हणजे दीड पावशेर तेल घ्यायचं आहे. आता इथं बघा हा मेजरिंगचा जो कप असतो, तर त्याने दीड कप मी तेल घेतलेलं आहे. आता हा 250 ग्रॅमचा आहे. थोडंसं तेलाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल. आता बघा तेल कडकडीत असं धूर निघेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता आपल्याला लोणच्यासाठी मसाला घरीच बनवायचा आहे. इकडं बघा मी गॅस चालू केलेला आहे. तेल थंड होईपर्यंत इकडं मसाला बनवायचा आहे. मसाला बनवण्यासाठी बघा 8 ते 10 लवंग, 8 ते 10 मिरे, 2 चमचे धने, 1.5 चमचा बडीशोप आणि दालचिनीचे 2 तुकडे घ्यायचे आहेत. दालचिनीचा जास्त पण वापर करायचा नाही. अगदी छोटे 2 तुकडे घ्यायचे. हलकेसे हे आपल्याला साहित्य भाजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये नंतर बघा घालायचे आहे आपल्याला 1 चमचा मेथीदाणे घालायचे आहेत. आता तुम्हाला बाजारचा विकतचा मसाला दुकानातून अजिबात आणायची गरज नाही. आता हा मसाला बघा आपला मसाला बनवण्यासाठी जे हे साहित्य आहे हलकंसं भाजून घेतलेलं आहे. आता ते थंड करून घ्यायचं आणि मिक्सरला थोडंसं वाटून घ्यायचं आहे. बघा हे असं रवाळ असं प्लस मोडवर मी चालू बंद करत मिक्सर चालू बंद करत मी हे वाटून घेतलं. नंतर याच्यामध्ये बघा आपल्याला हळद घालायची आहे. आता इथं मी जवळपास 1 किलो कैरीसाठी बघा इथं जवळपास अगोदर 2 चमचे हळद घातली होती आणि 2 चमचे मीठ. आता परत इथं आपल्याला बघा 2 चमचे हळद घालायची आहे. नंतर आपल्याला इथं मोठ्या पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे मीठ घालायचं. नंतर 4 चमचे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. तर 2 चमचे काश्मीरी लाल तिखट आणि 2 चमचे आपलं घरी जे बनवलेलं आहे तर ते घालायचं आणि परत आपल्याला मिक्सरला हे जो लोणच्याचा मसाला आहे तर तो थोडासा फिरवून घ्यायचा आहे. इथं आपला कैरीचा बघा लोणच्याचा मसाला बनवून तयार झालेला आहे. आता चला लोणचं आपल्याला बनवायला घ्यायचं आहे. तेल आपलं इकडं बघा बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. तर जास्त पण कोमट म्हणजे थंड होऊ द्यायचं नाही. बऱ्यापैकी म्हणजे कडक असं कोमट पाहिजे आहे. आपण कोमट जे आपण घेतो की नाही तेल त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त जरा गरम पाहिजे आहे. नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हिंग घालायचं. आता थोडंसं गरम कशामुळे? तर मी तुम्हाला इथं सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे एक आणखी सांगणार आहे. ते म्हणजे तेल थोडंसं गरम ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कडक जरा ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये हिंग घालायचं आणि जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे की नाही मिक्सरला, तर तो याच्यामध्ये घालायचा. म्हणजे कसं जे तेल थोडंसं गरम आहे त्याच्यामध्ये असा मसाला घातल्याने आपल्या लोणच्याला एकदम असा लाल भडक असा रंग येतो. नंतर लगेच आता याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी मोहरीची डाळ घालायची आहे. कारण कसं मोहरीची डाळ ही आपण थोडी सुद्धा गरम केलेली नाही. तर गरम तेलामध्ये टाकल्यामुळे काय होतं ती हलकीशी अशी म्हणजे तळल्या जाते. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला लसूण. आता हा लसूण मी काय केलेला आहे लसूण थोडा साबडधोड चेचला आणि तो 1 चमचा याच्यामध्ये घालायचा. हलकेशा या कडक तेलामध्ये सर्व मसाले आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहेत. बघा काय सुरेख असा रंग आलेला आहे आणि सर्व मसाले तेलामध्ये चांगले असे अं, तळल्या गेलेले आहेत. म्हणजे थोडेसे हलकेसे कडक तेलामध्ये. त्याने काय होतं चांगला असा लोणच्याला रंग येतो आणि चव देखील छान येते. कारण मसाले हे आपल्या तेलामध्ये थोडेसे तळल्यासारखे होतात. नंतर याच्यामध्ये ज्या आपण कैरीच्या फोडी सुकवून घेतलेल्या होत्या, तर त्या याच्यामध्ये घालायच्या आहेत. तर इथपर्यंत रेसिपी पाहता आलाच आहात, तर पटकन एक लाईक करा आणि हो, तुम्ही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर आणखी सबस्क्राईब करायचं जर विसरून गेला असाल, जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल ना, तर पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा इथं आपलं लोणचं बघा असं चांगलं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं आपलं मस्त असं बघा लोणचं 1 वर्ष काय 2 वर्ष
सुकणारं लोणचं इथं आपलं बनवून तयार झालेलं आहे. अगदी तुम्ही नवशिक्के जरी असाल ना, जर तुम्ही कैरीचं लोणचं हे पहिल्यांदा जरी बनवायला घेतलं ना, तरी सुद्धा तुम्ही या पद्धतीने बनवलं ना, तर परफेक्ट तुम्ही लोणचं बनवू शकाल. अगदी खूप सोपं आहे कैरीचं लोणचं बनवायला. मी सांगते म्हणून एकदा तुम्ही नक्कीच या पद्धतीने कैरीचं लोणचं बनवून बघा. नंतर काय करायचं आता परत आणखी एक तुम्हाला महत्त्वाची टिप्स इथं फॉलो करायची आहे. आता कैरीचं लोणचं बघा चांगलं मिक्स करायचं आणि लोणचं हे भरून ठेवण्यासाठी बघा बरणी काय करायची आहे आपल्याला काचेचीच वापरायची आहे. स्वच्छ अशी धुवायची. त्याला हिंगाचा असा धूर द्यायचा आणि नंतर बघा त्याच्यामध्ये लोणचं भरून ठेवायचं आणि हो, लोणचं हे खायला घेत असताना लोणच्याला अजिबात ओला पाण्याचा हात लागता कामा नये. नाहीतर आपली पूर्ण एवढी मेहनत घेतलेली वाया जाऊ शकते. लोणच्याला बुरशी येऊ शकते. लोणचं जेवताना ताटामध्ये घेत असताना छोट्या काचेच्या बरणीमध्ये काढून घ्या. चमच्याने कोरडा चमचा वापरा. कोरडा चमचा घ्यायचा, त्याने लोणच्याची एक फोड घ्यायची आणि ताटात घ्यायचं खायला. या तुम्ही नक्की टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचं लोणचं परफेक्ट बनेल. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या WhatsApp नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.